Okay, good morning. Good morning, Good sir. morning. Good morning, yes. So last lecture we have started this point, that is types of superstructure. So there are main three types of superstructure: load bearing wall structure, framed structure, and composite structure. So I think load bearing wall structure we have started in the last lecture. So we'll continue. So this particular slide we have covered the load bearing structure. It means what? In this case, the load of roof and floor are taken by the walls. म्हणजे भिंती ह्या रूफचा किंवा फ्लोअरचा लोड घेत असतील तर त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? लोड बेरिंग स्ट्रक्चर असं म्हणतो. अँड दे फायनली ट्रान्सफर दी सेम टू दी फाउंडेशन बिलो. भिंतीच्या खाली जमिनीमध्ये जे फाउंडेशन आहे त्या फाउंडेशन वरती रूफचा आणि फ्लोअरचा लोड घेऊन त्या भिंती फाउंडेशन वरती लोड ट्रान्सफर करतात. त्या स्ट्रक्चरला आपण लोड बेरिंग वॉल स्ट्रक्चर असं म्हणतो. सो दीज वॉल्स आर नोन ॲज लोड बेरिंग वॉल्स अँड द स्ट्रक्चर इज देअरफॉर नोन ॲज लोड बेरिंग वॉल स्ट्रक्चर. सिंपल आहे. ज्या भिंती डायरेक्ट रूफ किंवा फ्लोअरचा लोड घेतात आणि फाउंडेशन वरती लोड ट्रान्सफर करतात त्या स्ट्रक्चरला लोड बेरिंग स्ट्रक्चर असं म्हणतो. काय सांगितलं आपण? की ज्या भिंती, मग ते दगडाच्या भिंती असो किंवा विटेच्या भिंती असो, की ज्याच्यावरती जो रूफ आहे किंवा फ्लोअर आहे, मग स्लॅब असेल, पत्र्याचं घर असेल किंवा आणखी कोणतं, की जे डायरेक्ट भिंतीवरती रेस्ट असतं त्या भिंती लोड घेतात आणि फाउंडेशन वरती ट्रान्सफर करतात, अशा स्ट्रक्चरला आपण लोड बेरिंग वॉल स्ट्रक्चर असं म्हणतो. ओके, सो इफ यू सी दी देन यू विल रिअलाइज. बघा, लोड बेरिंग वॉल स्ट्रक्चर काय आहे? हा आहे स्लॅब, दिसतोय का? हा स्लॅब कुठं रेस्ट आहे? या भिंतीवरती रेस्ट आहे. लोड बेरिंग ब्रिक वॉल किंवा लोड बेरिंग स्टोनच्या वॉल असतील, म्हणजे दगडाच्या वॉल असतील, तर या भिंतीवरती हा स्लॅब रेस्ट आहे. आणि या भिंती काय करतात? फायनली बिलो ग्राउंड फाउंडेशन आहे, या फाउंडेशन वरती लोड ट्रान्सफर करतात. त्या स्ट्रक्चरला आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर असं म्हणतो. The roof or floor can transfer the load through wall. ज्या वॉल वरून रूफचा किंवा फ्लोअरचा लोड ट्रान्सफर होतो त्या वॉलला आपण लोड बेरिंग वॉल्स किंवा लोड बेरिंग स्ट्रक्चर असं म्हणतो. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. Got it, sir. सोपं आहे, सिंपल आहे. की भिंतीवरती रेस्ट असलेला स्लॅबचा किंवा फ्लोअरचा लोड फाउंडेशन वरती ज्या भिंती ट्रान्सफर करतात, म्हणजे लोड घेणाऱ्या भिंतीला आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर असं म्हणतो. ओके, सो नेक्स्ट टाइप ऑफ स्ट्रक्चर इज दी फ्रेम्ड स्ट्रक्चर. फ्रेम्ड आपण थोडस डिस्कशन केलेलं आहे. काय फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणजे? स्लॅब बीम कॉलमचे जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणतो. फ्रेम्ड यामध्ये भिंती लोड घेत नाहीत. हा, ज्यामध्ये भिंती लोड घेत नाहीत. भिंती काय म्हणून ऍक्ट होतात या स्ट्रक्चर मध्ये? डिस्कशन केलं होतं आपण थोडस. या स्ट्रक्चर मधल्या भिंती काय करतात? ऍज अ पार्टिशन वॉल म्हणून ऍक्ट होतात. काय म्हणून ऍक्ट होतात? पार्टिशन वॉल. म्हणजेच आपण आपलं आरसीसी घर जर असेल तर त्याच्यामधल्या ज्या भिंती आहेत त्या बीमच्या खाली असतात. बघा, भिंती तुम्ही पाहिल्या असतील तर बीमच्या खाली असतात. स्लॅबच्या खाली बीम असतो, बीमच्या खाली भिंती असतात, की ज्या भिंती लोड घेत नाहीत, फक्त पार्टिशन म्हणून ऍक्ट होतात. मग फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणजे काय? तर की एक फ्रेम म्हणजे एक सापळा थोडक्यात. म्हणजे खाली फुटिंग आहे, फुटिंग मधून कॉलम आला, कॉलमला बीम कनेक्ट केली, बीम वरती स्लॅब आला, असं G+1 2 3 4 5 6 10 स्टोरी 20 स्टोरी बिल्डिंग, त्याला आपण फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणतो. एकापेक्षा जास्त मजली बिल्डिंग असेल की जी कॉलम बीम स्लॅबची असेल तर त्याला आपण फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणतो. आणि त्या स्ट्रक्चर मधल्या ज्या भिंती आहेत त्या भिंती लोड घेत नाहीत, त्या पार्टिशन वॉल म्हणून ऍक्ट होतात. ओके,
to meet growing demand of mass housing due to population explosion and shortage of land or high cost land, multi-storied buildings are generally constructed. Framed structure म्हणजे काय? मल्टी स्टोरेड बिल्डिंग. कशासाठी मल्टी स्टोरेड बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतो? लँड अवेलेबल नाहीये, एका हाऊस साठी, एका घरासाठी 1 BHK फ्लॅट लागतो. ठीक आहे, आपण आपल्या घरात जर आरसीसी कुणाचं घर असेल तर 1 BHKच आहे. हॉल, बेडरूम, किचन, टॉयलेट, बाथरूम आणि जिना एवढंच असतं की नाही आपल्या घरामध्ये. फार तर एक आणखी एक्स्ट्रा बेडरूम असते, एवढंच असतं आपल्या घरामध्ये. मग तेवढ्याच जागेवरती जर 100 फॅमिली जर राहायच्या म्हणलं तर काय करावं लागेल आपल्याला? एकाच हॉल, बेडरूम, किचनचं जे घर आहे त्याच घरी जर 100 फॅमिली राहायचे म्हणलं वेगवेगळ्या ठिकाणी तेवढ्याच जागेवर, तर काय करावं लागेल आपल्याला? मल्टी स्टोरेड बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करावी लागेल. मग मल्टी स्टोरेड बिल्डिंग फ्रेम स्ट्रक्चरचीच करावी लागेल आपल्याला, की ज्याच्यामध्ये ग्राउंड मधून खालून निघालेला कॉलम जितकी काही मजली आहेत तेवढ्या मजली तो लेंथ, त्याची तेवढी लेंथ असते त्या कॉलमची. आणि बीम्स आणि स्लॅब असतात ते पर्टिक्युलर फ्लोअरला वेगवेगळे असतात. ग्राउंड फ्लोअरला स्लॅब आहे तो ग्राउंड फ्लोअरचा, त्याच्यावरच्या फ्लोअरचा म्हणजे फर्स्ट फ्लोअर स्लॅब, सेकंड फ्लोअर स्लॅब, थर्ड फ्लोअर स्लॅब बीम. मग अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे आता जे काय पॉप्युलेशन इन्क्रीज होतंय, या पॉप्युलेशनला एखाद्या शहरामध्ये राहायला जागा कमी पडते. मग ती जागा कमी पडते, त्याच केसमध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर आपल्याला व्हर्टिकल ग्रोथ करावा लागेल इन्स्टेड ऑफ हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टलचा ग्रोथ जो आहे रेसिडेन्शियलचा, त्याच्याऐवजी व्हर्टिकल रेसिडेन्शियल ग्रोथ करावा लागेल. त्याच वेळी आपल्याला राहण्यासाठी जागा मिळेल. आणि व्हर्टिकल ग्रोथ म्हणजेच मल्टी स्टोरेड बिल्डिंग, आणि मल्टी स्टोरेड बिल्डिंग म्हणजेच फ्रेम्ड स्ट्रक्चर. So if these structures built as a load bearing wall structure, the walls are large thickness will have to provided. जर हे स्ट्रक्चर जर लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हणून कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर भिंती ह्या खूप जाडीच्या आपल्याला कन्स्ट्रक्ट कराव्या लागतील. आणि त्या पण किती? 1-2 मजलेपर्यंत आपण 2 स्टोरी पर्यंत कन्स्ट्रक्ट करू शकतो लोड बेरिंग वॉल स्ट्रक्चर. 1 ते 2 मजली, जास्तीत जास्त 3रा मजला, ते पण खूप जाडीच्या भिंती कन्स्ट्रक्ट कराव्या लागतील. का जाडीच्या भिंती कन्स्ट्रक्ट कराव्या लागतील? तर डायरेक्ट रूफचा किंवा फ्लोअरचा लोड कशावरती येतोय? भिंतींवरती येतोय. म्हणून आपल्याला खूप जाडी. आता तुम्ही जुनी घरं पाहिली असतील की जे वरती लाकडी माळवण असतं आणि त्याच्यावरती माती असते. त्या भिंती बघा खूप मोठ्या असतात, 2.5 फुटाच्या भिंती आहेत त्या, की ज्या आता आपण अर्ध्या फुटाच्या सुद्धा कन्स्ट्रक्ट करत नाहीये. 230 mm 230 mm ची म्हणजे डबल विटेचे फक्त भिंत कन्स्ट्रक्ट करतो की जे पार्टिशन म्हणून ऍक्ट होते. मग त्यासाठी भिंती, मग भिंती मोठ्या करायचं म्हटलं की जागा स्पेस घरामध्ये राहणार नाही. अशा बऱ्याचशा डिसएडव्हान्टेज आहेत. सो फ्रेम्ड स्ट्रक्चर इज नाव ऍडव्हान्टेज, हेन्स बिकम कॉस्टली. पण फ्रेम्ड स्ट्रक्चर हे कॉस्टली आहे. कॉन्क्रीटचं मटेरियल, कॉन्क्रीटचं आपल्याला करावं लागतंय, त्यामुळे कॉस्टली आहे. स्पेस इज व्हेरी व्हॅल्युएबल कमोडिटी अँड इट मस्ट बी युटिलाइज्ड केअरफुली. मग स्पेस हा फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये आपल्याला खूप व्हॅल्युएबल आहे आणि की जो आपण युटिलाइज करतो व्यवस्थित. फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये काय करतो आपण? G+1, 2, 3, 4 बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतो, मल्टी स्टोरी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतो की जिथं आपण स्पेस चांगला युटिलाइज करू शकतो, की जो गरजेचा आहे, की ज्याची रिक्वायरमेंट आहे पॉप्युलेशन इन्क्रीज होत असल्यामुळे. ओके, सो दिस इज दी फ्रेम्ड स्ट्रक्चर. गॉट इट? येस. ओके, सो फ्रेम्ड ऍक्शन, कशी ऍक्शन होते फ्रेम स्ट्रक्चरची, कसं लोडिंग दिलं जातं? आता लोड बेरिंग वॉल स्ट्रक्चर मध्ये कसा लोड जातो आपण डिस्कशन केलं. लोड बेरिंग ओके, तुमचा आवाज जरा कट होत होता. तुमचा आवाज कट होतोय, तुम्हाला नेटवर्क थोडं कमी आहे.
स्लॅबचा लोड भिंतीवरती जातो आणि भिंती लोड कुठे ट्रान्सफर करतात? फाउंडेशन वरती. बरोबर आहे की नाही? येस सर. ओके. सो ती लोडची ऍक्शन लोड बेरिंग वॉल स्ट्रक्चर मध्ये. तसे फ्रेमची ऍक्शन कशी होते फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये? द लोड इज टेकन बाय द फ्लोअर. फ्लोअर म्हणजेच आपला स्लॅब असेल, एखादा ग्राउंड फ्लोअरचा स्लॅब असेल, फर्स्ट फ्लोअरचा स्लॅब असेल, सेकंड फ्लोअरचा स्लॅब असेल. द लोड इज टेकन बाय द फ्लोअर इज ट्रान्समिटेड टू द बीम्स. हा स्लॅब आहे, या स्लॅबला खाली काय तुमच्या बीम्स आहेत. चारही कॉर्नरला या स्लॅबला बीम्स आहेत. या बीम्स फायनली परत कशावरती रेस्ट आहेत? या बीम्स परत कॉलम वरती रेस्ट आहेत. म्हणजे काय होतं, इनिशियली फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये, आता ही फ्रेम काढलेली आहे बघा मी, तर लोड इज टेकन बाय द फ्लोअर म्हणजेच हा स्लॅब, फ्लोअर म्हणजेच हा स्लॅब झाला. या स्लॅबचा लोड इट ट्रान्समिटेड टू द बीम्स, म्हणजे हा स्लॅब रेस्ट कुठे आहे? या बीम वरती आहे, म्हणजे चारही बीम वरती आहे. तर मग स्लॅबचा लोड कशावरती ट्रान्सफर होतो? बीम वरती. बीम्स आर कनेक्टेड टू द कॉलम. बरोबर आहे का? बघा इथं हा कनेक्शन आहे, हे आहे कॉलम बीमचं कनेक्शन आहे. म्हणजेच बीम्स आर कनेक्टेड टू कॉलम, हेन्स द लोड इज ट्रान्सफर्ड टू द कॉलम फ्रॉम द बीम्स. बरोबर आहे की नाही? दिसतंय का ऍक्शन इथं? लोड ट्रान्सफरची ऍक्शन कशी होते बघा. सो फायनली लोड इज ट्रान्सफर्ड फ्रॉम कॉलम टू दी फाउंडेशन ऑर फुटिंग. फाउंडेशन किंवा फुटिंग वरती. म्हणजे इथं जर पुन्हा खाली फुटिंग्स असतील कॉलमच्या, तर या पद्धतीनं लोड ट्रान्सफर मेकॅनिझम फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये होतं. आलं लक्षात? येस. सिंपल आहे. ज्या एरियावरती आपण वावरतो तो स्लॅब असतो, म्हणजे आपला लोड, आपण ठेवलेल्या वरच्या फर्निचरचा लोड, तो लोड काय होतो? बीम वरती जातो, कारण का स्लॅबला बीम कनेक्ट असते खाली. बीम ही परत कुठं एंडला जाऊन कॉलमला, आपल्या रूमच्या कॉर्नरला कॉलम असतो, बीम परत कॉर्नरच्या कॉलम वरती लोड ट्रान्सफर करते. मग जर ती बीम 2 कॉलमला कनेक्ट असेल तर अर्धा अर्धा लोड ट्रान्सफर करते. सिंपल आहे. एकच बीम जर 2 कॉलमला कनेक्ट असेल तर हाफ लोड ट्रान्सफर करते. मग तो हाफ लोड घेऊन कॉलम दुसऱ्या स्लॅबचा हाफ लोड घेत असतो, तो घेऊन कॉलम काय करतो? फायनली फाउंडेशन वरती लोड ट्रान्सफर करतो. सो दॅट इज दी फ्रेम्ड ऍक्शन. म्हणजेच लोड ट्रान्सफर मेकॅनिझम फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये या पद्धतीनं होतं. दिस इज द फ्रेम्ड स्ट्रक्चर. फ्रेम्ड स्ट्रक्चर बघा, हा स्लॅब आहे, हा एरो करून दाखवलेला काय? आरसीसी स्लॅब आहे. या स्लॅबच्या खाली जिथं बीम आहे बघा, आपण साइड व्ह्यू मध्ये पाहतोय स्ट्रक्चर, या स्लॅबच्या खाली जिथं बीम आहे, आरसीसी बीम. आरसीसी मीन्स व्हॉट? रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. हा, की ज्याच्यामध्ये स्टील आहे, रिइन्फोर्स. सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे कॉन्क्रीटचा पार्ट आला, आणि आर म्हणजे रिइन्फोर्स. स्टीलला आपण रिइन्फोर्स म्हणतो, की ज्यावेळी ते कॉन्क्रीट मध्ये आपण इन्सर्ट करतो त्यावेळी. सो प्रत्येक हा कॉलम आहे, हा जो मेंबर आहे सगळा, स्लॅब असेल तो आरसीसी स्लॅबच आहे, आरसीसी बीमच आहे, आरसीसीच फ्लोअर असतो, आरसीसीच तुमचं फुटिंग असतं, आरसीसीच कॉलम असतो, बिकॉज त्याच्यामध्ये स्टील असतं. ओके. सो हा स्लॅब आहे, स्लॅबचा लोड याच्यावरती बीम वरती ट्रान्सफर केला, परत बीम कशाला कनेक्ट झालेला आहे? या कॉलमला. कॉलम परत घेतो, परत या फ्लोअरचा लोड आणखी इथं एक बीम असेल त्या बीम वरती ट्रान्सफर होतो, परत कॉलम वरती ट्रान्सफर होतो, आणि फायनली फुटिंग वरती. फायनली फुटिंग वरती. सो दिस इज द ऍक्शन ऑफ फ्रेम्ड स्ट्रक्चर. गॉट इट एव्हरीवन? फ्रेम स्ट्रक्चर येस सर. सिंपल आहे. ओके. सो नेक्स्ट इज द कंपोजिट स्ट्रक्चर. Composite. So before this we will see first
image of composite structure and then we will come back to this theory part of composite structure. पहिल्यांदा अगोदर कंपोजिट स्ट्रक्चरची ही इमेज पाहू. पण काय इंडिकेट करते कंपोजिट स्ट्रक्चरची इमेज? तर आरसीसी स्लॅब आहे टॉपला, ठीक आहे, तो लोड बेरिंग मध्ये पण असतो, फ्रेम स्ट्रक्चर मध्ये पण असतो आणि कंपोजिट मध्ये पण आहे. बघा कंपॅरिझन लक्षात घेऊ आपण. आरसीसी बीम आहे, फ्रेम स्ट्रक्चर मध्ये आरसीसी बीम आहे, तशीच कंपोजिट मध्ये आरसीसी बीम आहे. पण आरसीसी बीम लोड बेरिंग मध्ये असते का? नाही. कंपॅरिझन आपण पाहिलंय आता लास्ट 2 स्लाइड पासून. लोड बेरिंग मध्ये फक्त स्लॅब असतो की जो बीम वरती जो वॉल वरती रेस्ट असतो. फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये स्लॅब असतो, बीम असतो, कॉलम असतो. कंपोजिट स्ट्रक्चर मध्ये स्लॅब असतो, बीम असतो आणि एक्सटर्नल पेरिफरी मध्ये वॉल्स असतात आणि इंटरनल जे आहेत तिथं आरसीसी कॉलम असतात. म्हणजेच बघा आता मी प्लॅन काढतो, हे आपण साइड इलिव्हेशन मध्ये बघतो. म्हणजे ह्या भिंती आहेत, या ज्या भिंती आहेत मी आरो केलेल्या, या कशाच्या भिंती आहेत? कसल्या आहेत? लोड बेरिंग वॉल. लोड बेरिंग वॉल आहेत. आता मध्ये मी काढले 2. आता काय केलं मी, अजून मध्ये 2 वॉल काढल्या. तर आता या ठिकाणी काय आहे तर तुमचा आरसीसी कॉलम आहे. या ठिकाणी आरसीसी कॉलम आहे की ज्या या कॉलम वरती परत इथं बीम असणार आहे की जी इथं टाकलेली असणार आहे, इकडं टाकलेली असणार आहे, इकडं टाकलेली असणार आहे आणि इकडं टाकलेली असणार आहे. आणि मग एक पार्ट कशावरती रेस्ट असणार आहे स्लॅबचा, बीमचा? इकडचा पार्ट कुठं रेस्ट असणार आहे? हा होतंय का इमॅजिन? मी साइड व्ह्यू मध्ये पाहतोय. वॉलवरती. एक पार्ट वॉल वरती रेस्ट असणार आहे आणि दुसरा पार्ट कुठं रेस्ट असणार आहे? या सेंटरच्या कॉलम वरती. बरोबर आहे की नाही? बाकीचे कोण बोलतच नाही का? 2 स्टुडंट माझ्या बरोबर बोलतायत. बाकीच्यांना समजत नाही का? सेंटर कॉलम. मग द्या ना, मला रिस्पॉन्स द्या ना, तरच तुम्हाला समजलं, तरच पुढे आपण जाऊ शकतो. ओके, हा एक आपला 4 रूमचा प्लॅन होता. कंपोजिट स्ट्रक्चर म्हणजे काय? हा 4 रूमचा प्लॅन आहे. तर एक्सटर्नल फेरी मधल्या ज्या भिंती आहेत त्या कशा असतात? लोड बेरिंग असतात. म्हणजे ह्या आरो दाखवलेल्या मॅच ज्या होत्या ह्या सर्व भिंती आहेत त्या लोड बेरिंग आहेत. म्हणजे याच्यावरती डायरेक्ट बीम आणि स्लॅब आहे. आणि मध्ये आता सेंटरला इथं कॉलम दिसतोय बघा. म्हणजे मध्ये कितीही कॉलम प्रोव्हाइड करायचे असतील, मध्ये जर मधलं स्ट्रक्चर जे आहे ते डायरेक्ट भिंतीचं स्ट्रक्चर नसतं तर कॉलमचं स्ट्रक्चर असतं. म्हणजेच या कॉलमला बीम कनेक्ट असणारे आहे, इकडं कशावरती रेस्ट असणार आहे? वॉल वरती, आणि इकडं कॉलम वरती रेस्ट असणार आहे. अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ फ्रेम्ड अँड लोड बेरिंग. कॉम्बिनेशन ऑफ फ्रेम्ड अँड लोड बेरिंग, इट मीन्स व्हॉट? कंपोजिट स्ट्रक्चर. आता हे कधी आणि कुठं वापरतो हे आपण थेरॉटिकल मध्ये बघू. आता तुम्हाला हे लक्षात आलं की कंपोजिट स्ट्रक्चर कसं असतं. आता ते कोणत्या केसमध्ये आणि कसं आणि कुठं वापरलं जातं त्याचा स्टडी आपण थेरॉटिकल पाहू. When superstructure consists of load bearing as well as framed structure, then such type of structure called as composite structure. हे तर लक्षात आलं, आपल्या डेफिनेशन लक्षात आली. सिंपल आहे. सुपर स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ लोड बेरिंग ऍज वेल ऍज फ्रेम, दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे कंपोजिट स्ट्रक्चर. दॅट्स इट. ओके, व्हेन दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर वी कॅन यूज, कुठं वापरू शकतो? इन सच केसेस आउटर वॉल्स, अजून थेरी सांगायचं चालू इथं. इन सच केसेस outer walls may form load bearing structure and inner supports like column may form framed structure, की जे आपण स्केच मध्ये पाहिलं आपण स्केच मध्ये एक्सटर्नल पेरिफेरी मधल्या वॉल ज्या आहेत त्या कशा आहेत?
लोड Load bearing. बेरिंग आणि इनर सपोर्ट मधले जे सपोर्ट्स आहेत ते कशाचे आहेत? आरसीसी Column. कॉलमच्या, आरसीसी कॉलमच्या आहेत. ओके, आता बघा, such structures are adopted where multi-storied construction is not required but larger span are required. कुठं कन्स्ट्रक्ट करतो हे स्ट्रक्चर? की जिथं मल्टी स्टोरी बिल्डिंग रिक्वायर्ड नाहीये. मल्टी स्टोरी बिल्डिंग रिक्वायर्ड असेल तर कोणत्या टाईपचे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतो आपण? Framed structure. फ्रेम्ड स्ट्रक्चर करतो. आता इथं मल्टी स्टोरीड रिक्वायर्ड नाहीये, पण मधला स्पॅन आहे तो लार्ज पाहिजे आपल्याला. आपल्या घरातला मधला स्पॅन जास्त नसतो, हॉलचा, बेडरूमचा, किचनचा नसतो लार्ज स्पॅन, त्यामुळे तिथं लोड बेरिंग पण चालतं, फ्रेम पण चालतं. पण जर मधला स्पॅन आपल्याला युटिलायझेशन जास्त पाहिजे असेल, जो क्लासरूम आहे, क्लासरूम मध्ये किंवा एखादा सेमिनार हॉल असतो, मंगल कार्यालय तुम्ही पाहिलेलं आहे, गोडाऊन पाहिलेलं आहे, एखादी इंडस्ट्रियल वर्कशॉप बिल्डिंग पाहिलेली आहे की जिथं इनसाइड स्पेस काय असतो, जास्त असतो की नाही? Yes. अशा केस मध्ये आपल्याला कंपोजिट स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करावे लागतात. म्हणजे आपण दोन्ही टाईपचे स्ट्रक्चर यूज करून आपण काय करू शकतो, त्याची इकॉनॉमी आपण मेंटेन करू शकतो. फक्त फ्रेम स्ट्रक्चरच कन्स्ट्रक्ट केलं तर कॉस्ट वाढेल, आणि फक्त लोड बेरिंग केलं तर मधला स्पॅन आपल्याला जास्त वापरता येणार नाही. बघा, दोन्हीचे डिसएडव्हान्टेज काय आहेत? एकाचा ऍडव्हान्टेज आहे, एकाचा डिसएडव्हान्टेज आहे. जर फक्त फ्रेम स्ट्रक्चरच केलं तर बिल्डिंग ते कॉस्टली होईल. वर्कशॉप असेल, वेअरहाऊस असेल, मंगल कार्यालय असेल. आणि जर फक्त लोड बेरिंगच जर केलं तर काय होईल, मधला स्पॅन तेवढा आपल्याला ठेवता येणार नाही की जो आपण फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये यूज करून सपोर्ट देऊ शकतो. सो फॉर दिस पर्पज वी कॅन यूज द कंपोजिट स्ट्रक्चर. वर्कशॉप्स, वेअरहाऊसेस, सिनेमा थिएटर की जिथं मध्ये स्पॅन जास्त लागतो, एखादा फंक्शन हॉल असेल मोठा, एखादा इंडोर कॉम्प्लेक्स असेल, मंगल कार्यालय असेल, अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करू शकतो. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. Okay. So next, this types of structure is over. Now types of foundation. Types of foundation. So this is again very important part because so many MCQ questions will be asked on this particular point. Types of foundation वरती तुम्हाला बऱ्यापैकी MCQ 1-2 100% विचारला जातो. So we will see detail first. आणि या पर्टिक्युलर स्लाइड वरती तर 100% विचारला जातो. ओके, कसा विचारला जातो? टाइप्स ऑफ फाउंडेशन. देर आर मेन 2 टाइप्स ऑफ फाउंडेशन, शॅलो फाउंडेशन अँड डीप फाउंडेशन. बघा, फाउंडेशन म्हणजे कुठं असतो फाउंडेशन? Base बेसला, बिलो ग्राउंड लेवल, की ज्याच्यावरती पूर्णपणे वरची बिल्डिंग किंवा स्ट्रक्चर Yes. रेस्ट असतं फायनली. मग 2 टाईपचे फाउंडेशन्स आहेत, शॅलो अँड डीप. व्हॉट इज शॅलो अँड व्हॉट इज डीप, याच्यावरती 100% MCQ विचारला जातो आणि तो MCQ याच्यावरती डिपेंड आहे. बघा, शॅलो फाउंडेशन इज नथिंग बट, डी म्हणजे काय लिहिले हो इथं? Depth of foundation. आणि बी म्हणजे काय लिहिलेलं आहे हो? Width of foundation. म्हणजे प्लॅन मध्ये पाहिलं तर ही विड्थ असते, ही लेंथ असते, आणि जर इलेव्हेशन पाहिला तर उभी आहे ती डेप्थ आणि आडवी ती width. विड्थ. बघा, हा कायला पाहिला आपण? इलेव्हेशन म्हणजे साईडला उभा राहायचं आणि एका साईडनं पाहायचं. हे कसं पाहिलं आपण? टॉप व्ह्यू मधनं, म्हणजे वरून पाहिलं आपण टॉप व्ह्यू.
मग आता बघा ही विड्थ आहे, ही लेंथ आहे, ही डेप्थ आहे. मग आता हा रेशो त्यांनी घेतलेला आहे, हा खालचा दिसतोय ना, हा रेशो काय आहे बघा. शॅलो फाउंडेशन मीन्स डेप्थ ऑफ फाउंडेशन इज लेस दॅन ऑर इक्वल टू विड्थ ऑफ फाउंडेशन. काय याचं आपण मिनिंग रीड करू शकतो, याला कसं रीड करता येते बघा आपल्याला. डेप्थ ऑफ फाउंडेशन, डी इज द डेप्थ ऑफ फाउंडेशन. डेप्थ ऑफ फाउंडेशन इज लेस दॅन ऑर इक्वल टू विड्थ ऑफ फाउंडेशन. इट मीन्स व्हॉट? Shallow foundation. Okay. Deep foundation means what? Depth of foundation is greater than width of foundation. Width of foundation. आता काही समज नसेल तर अजून सोडून द्या, काहीच समज नाही. डीप फाउंडेशन, डीप मध्ये डी आहे. डीप, डीप म्हणजे काय म्हणतो आपण? खूप खोल, बरोबर आहे का? खूप खोल. हा. डीप म्हणजे खूप खोल. मग या ठिकाणी जो डी दिसतोय, डी जर मोठा असेल तर डीप फाउंडेशन, डेप्थ मोठी असेल तर डीप फाउंडेशन. येते का लक्षात? हा सर. Yes, sir. म्हणजे एमसीक्यू मध्ये तुम्हाला 1 ऑप्शन, 2 ऑप्शन, 3 ऑप्शन, 4 ऑप्शन दिले. आता ह्यातला कोणताही शब्द त्यांनी विचारला असू द्या, पण तुम्ही आन्सर कडे यायचं. विचारले काय तर बघायचं अगोदर, शालो विचारले की डीप विचारले हे तर बघायचंच, परत आन्सर कडे यायचं. डीप मध्ये डेप्थ मोठी असते. डीप म्हणलं की खोल. डी ग्रेटर असला की डीप झालं, डी स्मॉल असला की काय झालं? Shallow. सिंपल आहे. डीप म्हणलं की डी मोठा आला पाहिजे, डेप्थ खोलवर म्हणजे डेप्थ मोठी झाली, आणि शॅलो म्हटलं की डेप्थ छोटी झाली. सो दिस इज द कंपॅरिझन ऑफ शॅलो फाउंडेशन अँड डीप फाउंडेशन. आता कुठे वापरतो, कोणत्या टाईपचे असतात ते पुढे पाहणार आहे, बट दिस इज द बेसिक टाइप्स ऑफ फाउंडेशन. कशावरती डिफाईन झालेत तर डेप्थ टू विड्थ रेशो काय आहे, डीचं आणि बीचं कंपॅरिझन काय आहे, डेप्थ आणि विड्थचं कंपॅरिझन काय आहेत, याच्यावरती टाइप्स ऑफ फाउंडेशन डिसाइड झालेले आहेत. डेप्थ इज लेस दॅन विड्थ शॅलो, डेप्थ इज ग्रेटर दॅन विड्थ डीप. गॉट इट? Yes, sir. Yes. ओके. Yes, sir. नाउ वी विल सी व्हॉट आर दी टाइप्स ऑफ फाउंडेशन. आता पहिल्यांदा शॅलो फाउंडेशनची टाइप पाहतोय आपण. आता जे आपण सुरुवातीला पाहणार आहे हे शॅलो फाउंडेशनचे टाइप्स आहेत. सो आयसोलेटेड फुटिंग और कॉलम फुटिंग, दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ द शॅलो फाउंडेशन. ओके, व्हाट इज आयसोलेटेड फुटिंग? when the load on column is less, a spread is given under the column. म्हणजे या कॉलम वरती येणारा लोड हा कमी प्रमाणात आहे, त्यामुळं एक त्याचा बेस आहे तो छोटाच असतो. येणाऱ्या लोडसाठी आपल्याला स्प्रेड करायचा लोड ग्राउंड वरती, बरोबर आहे की नाही? बिल्डिंगचा वरून येणारा लोड कॉलम वरून ज्यावेळी फुटिंग वरती ट्रान्सफर होतोय त्यावेळी फुटिंग काय करतंय, सॉइल वरती ट्रान्सफर करते खालच्या. मग कमी लोड असेल तर आपल्याला कमी साईजचं फाउंडेशन लागतं, कमी लोड असेल तर छोट्या साईजचं फाउंडेशन लागतं. त्यामुळे सेंटेन्स काय लिहिलंय, व्हेन द लोड ऑन कॉलम इज लेस, कॉलमवरचा लोड जर कमी असेल, अ स्प्रेड इज गिवन अंडर कॉलम. हे जे आहे स्प्रेड हे आपल्याला छोटं लागतं, त्या केसमध्ये आपण आयसोलेटेड फुटिंग प्रोव्हाइड करतो. आयसोलेटेड. ओके, आयसोलेटेड मध्ये 3 टाइपचे फुटिंग्स आहेत बघा. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. पहिलं आहे ते सिंगल फुटिंग. हा खालचा दिसतो तो प्लान आहे, वरचा दिसतो तो इलिव्हेशन आहे. म्हणजे यालाच साइडनं बघितलं, याच प्लानला साइडनं बघितलं तर आपल्याला हा उभा वरती चाललेला कॉलम दिसतो आणि ही फुटिंगची डेप्थ दिसते, आणि ही आहे ती लेंथ आणि विड्थ आहे, आणि हा आहे कॉलम तुमचा. बर, पहिला कॉलम, सॉरी फर्स्ट फुटिंग, सिंगल फुटिंग. सिंगल फुटिंगचं मिनिंग काय? एकाच फुटिंग मधून एकच कॉलम बाहेर आला. बघा,
आयसोलेटेड फुटिंग मध्ये पहिलं फुटिंग आहे ते सिंगल फुटिंग आहे, म्हणजेच काय, एका कॉलम साठी एकच फुटिंग आपण कन्स्ट्रक्ट केलं अशा पद्धतीचं, एवढ्या डेप्थ, त्याला आपण काय म्हणणार, सिंगल फुटिंग म्हणणार. स्टेप्ड फुटिंग, सेकंड स्टेप्ड, काय दिसतंय हो इथं सेकंड इमेज मध्ये, या फाउंडेशनची डेप्थ कशी डिवाइड केली, स्टेप, स्टेप मीन्स व्हॉट, पायऱ्या. 2 पायऱ्या. पायऱ्यांनी डिवाइड म्हणजे केली. म्हणजे काय केलं, वरचा येणारा लोड पहिल्यांदा या स्टेप्स वरती दिला आणि परत त्याच्या खाली लार्ज स्टेप प्रोव्हाइड केली. म्हणजे काय करू शकतो आपण, लोड ट्रान्सफर करताना पहिल्या स्टेपवरून दुसऱ्या स्टेपवरून परत ग्राउंड वरती ट्रान्सफर करतो, याला काय म्हणतो आपण, स्टेप्ड फुटिंग म्हणतो. येते का लक्षात, सिंपल आहे. इथं एकच स्टेप होती, बरोबर आहे की नाही, पहिल्या केसमध्ये एकच स्टेप आहे. Yes, sir. सेकंड केस Yes, मध्ये sir. 2 स्टेप आहेत, म्हणजे कॉलमचा आलेला लोड पहिल्या स्टेपवरून दुसऱ्या स्टेपवरून ग्राउंड वरती ट्रान्सफर केला, दॅट इज स्टेप्ड फुटिंग. आणि थर्ड स्लोप्ड फुटिंग, म्हणजे काय दिसतंय हो, हा शेप ट्रॅपेझॉइडल शेप दिसतोय का, हा इथं बघा, Yes, sir. हा ट्रॅपेझॉइडल तयार झाला. म्हणजे ही कॉन्स्टंट ठेवली डेप्थ त्यांनी, बघा ही डेप्थ आहे ना, जशी इकडची होती 1 नंबर 2 नंबर 3 नंबरची, पहिली स्टेप आहे ती कॉन्स्टंट ठेवली आणि त्यानंतर वरती काय केलं, स्लोप दिला. स्लोप दिला. हाईट तिथंच आहे, इथली जेवढी हाईट आहे तेवढीच हाईट आहे, पण स्टेपच्या ऐवजी काय केलं, ट्रॅपेझॉइडल तयार केला, स्टेपच्या ऐवजी ट्रॅपेझॉइडल तयार केला. तर अशा 3 टाइपच्या आयसोलेटेड फुटिंग आपण काय करू शकतो, कन्स्ट्रक्ट करू शकतो ऍज अ शॅलो फाउंडेशन. पहिल्या टाइपच्या फाउंडेशन मध्ये हे झालं. इथं बघा आता आणखी स्केचेस दिसतात, 1 आहे 2 आहे, हे सगळे काय आहेत, सिंगल आहेत ना, आहेत की नाही, सिंगल सिंगल Yes, फुटिंग sir. आहे. सो गॉट इट एव्हरीवन, आयसोलेटेड फुटिंग. याचे डिटेल डिझाईन आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, 3rd इयर फायनल इयर एमटेक मास्टर इन टेक्नॉलॉजी मध्ये याचे डिटेल डिझाईन आहेत, कसं डिझाईन करायचं फुटिंग. ओके, नेक्स्ट इज दी वॉल और स्ट्रिप फुटिंग. नेक्स्ट टाइप ऑफ फुटिंग काय, वॉल और स्ट्रिप फुटिंग, म्हणजे भिंतीच्या टाइपचं असतं म्हणून त्याला वॉल म्हटलं आपण. बघा, what is the meaning of this strip footing? The foundation which is provided throughout the length of a continuous structure is called as a strip footing. The foundation, footing म्हणजे foundation, which is provided throughout the length of continuous structure, म्हणजे एखाद्या भिंतीसाठी फुटिंग कन्स्ट्रक्ट करायचं आहे, फाउंडेशन कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तर अशी एखादी मोठी भिंत, लांब भिंत आहे, तर त्या भिंतीसाठी या पद्धतीनं स्केच बघा, जेवढी भिंतची लेंथ आहे तेवढ्या लेंथला आपण काय करणार, फुटिंग कन्स्ट्रक्ट करणार. सिंगल असेल मे बी, जसं आपण आता सिंगल फुटिंग पाहिलं, जेवढी भिंत लांब आहे, जेवढी वॉलची लेंथ आहे तेवढ्या लेंथला जर आपण फुटिंग कन्स्ट्रक्ट केलं तर त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रीप फुटिंग. एकच सेंटेन्स लक्षात ठेवा, स्ट्रीप फुटिंग मीन्स व्हॉट, प्रोव्हाइडेड थ्रू आउट द लेंथ ऑफ कंटिन्युअस स्ट्रक्चर और कंटिन्युअस वॉल. एखादं कंटिन्युअस स्ट्रक्चर असेल, कंपाऊंड वॉल असते, किंवा आपली ही साधी वॉल ही असेल एखादी लांब, जी मंगल कार्यालय असू शकते, किंवा एखाद्या मोठ्या वेअर हाऊसला, गोडाऊनला असू शकते, अशा पद्धतीची मोठी वॉल, तर त्याला, त्या वॉलला जर आपण स्ट्रीप, म्हणजे जेवढी वॉलची लेंथ आहे तेवढ्या लेंथला जर फाउंडेशन केलं, फुटिंग केलं, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, स्ट्रीप फुटिंग म्हणणार आहे. येते का लक्षात?
येस सर. स्केच बघा, इथं पण स्केच बघा, सेकंड स्केच बघा, हो का, ही वॉल आहे बरोबर आहे की नाही, वरची दिसते लाल विटाची वॉल आहे की नाही. मग या वॉलची जेवढी लेंथ आहे तेवढ्या लेंथला ही स्ट्रीप आहे की नाही. स्ट्रीप म्हणजे थोडक्यात पट्टी टाईप, बरोबर आहे की नाही. स्ट्रीप म्हणजे पट्टी ना. हा सर. हा येस. हा, मग जेवढी भिंतीची लेंथ आहे तेवढ्या भिंतीच्या लेंथला पट्टी टाईप जर आपण फाउंडेशन केलं तर त्याला आपण स्ट्रीप फाउंडेशन असं म्हणतो. गॉट इट एव्हरीवन? येस सर. ओके. तुम्हाला फक्त याची मिनिंग इम्पॉर्टंट आहेत सध्या फर्स्ट इयर लेवलला. याचं डिटेल डिझाईन वगैरे तुम्हाला आता नाहीये की जे पुढे थर्ड इयर फायनल इयर इंजिनिअरिंग मध्ये आहेत. तुम्हाला फक्त मिनिंग काय आणि स्केच बघून कसं असतं ते, दॅट्स इट. याच्यावरतीच तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज स्ट्रीप पुटिंग? एमसीक्यू साठी काय काय आन्सर अपेक्षित असणार आहे? इट इज प्रोव्हाइडेड थ्रू आउट दी लेंथ ऑफ कंटिन्युअस स्ट्रक्चर. लेंथ ऑफ कंटिन्युअस स्ट्रक्चर. हेच इम्पॉर्टंट आहे. हेच आन्सर असेल किंवा हेच क्वेश्चन असेल आणि खाली तुमचं नाव असेल फुटिंगचं. क्वेश्चन हा असेल द फुटिंग विच इज प्रोव्हाइडेड थ्रू आउट दी लेंथ ऑफ कंटिन्युअस स्ट्रक्चर आणि डॅश 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 पुढे असेल. मग त्याचा आन्सर आपलं काय असणार आहे? स्ट्रीप फुटिंग. स्ट्रीप फुटिंग. मग स्ट्रीप असेल, त्याने आयसोलेटेड म्हणलं असेल, पुढे जाऊन काहीतरी दुसऱ्या फुटिंगचं टाइप्स दिलं असेल, 4 ऑप्शन असतील ना तुम्हाला, मग त्या ठिकाणी स्ट्रीप फुटिंग इज द करेक्ट आन्सर. ओके. Next is the combined footing. Next is the combined footing. आता आयसोलेटेड कडे जायचं आपण आणि इथं यायचं, दोन्हीचं कंपॅरिझन करायचं. आयसोलेटेड फुटिंग पहिलं जे पाहिलं ते, आणि हे आहे ते कंबाईन फुटिंग. काय इमॅजिन होतंय हो तुम्हाला? काय थिंक करू शकताय तुम्ही? पर्टिक्युलर जर हे स्केच पाहिलं तुम्ही तर आयसोलेटेड फुटिंग आणि याच्यामध्ये फरक काय कसा दिसतोय? कंबाईन शब्द आहे. नाही सांगू शकत? कॉलम असतात का? कॉलम तर आहेत की, तिथं पण कॉलम होतात की. वर्ड इथं कंबाईन एक आलेला आहे आणि स्केच पण बघा, दोन्हीला कम्पेअर करा. स्केच वर्ड आणि आयसोलेटेड फुटिंग मधला आपण जे स्केच पाहिलं ते काय दिसतंय याच्यावर? कॉलम. हा, गुड गुड. तिथे एकच कॉलम होता, त्या ठिकाणी एकच कॉलम होता, बरोबर आहे. या ठिकाणी काय कंडिशन आहे? 2 कॉलम आहेत. हा, आणि फुटिंग एकच आहे. हा, कंबाईन. एकाच फुटिंग मधून 2 कॉलम बाहेर येत आहेत या ठिकाणी. म्हणजे 2 कॉलम साठी एकच फुटिंग केलेलं आहे, पण जनरली एका कॉलम साठी एकच फुटिंग असतं आणि या ठिकाणी 2 कॉलम साठी एकच फुटिंग आहे, म्हणजे कंबाईन फुटिंग. ओके, कशासाठी असतं हे ते आपण आता थेरॉटिकली पाहू. When a foundation or footing is constructed for 2 or more columns, सिंपल इथं एक्सप्लेन केलेलं आहे. फुटिंग हे कन्स्ट्रक्ट केलेलं असतं कशासाठी? 2 किंवा जास्त कॉलम साठी जर फुटिंग कन्स्ट्रक्ट केलं असेल तर त्याला आपण कोणत्या टाईपचं फुटिंग म्हणतो? कंबाईन फुटिंग. अशा पद्धतीने हा सुद्धा एमसीक्यू साठी असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. The footing is constructed for 2 or more columns. Dash 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 is nothing but Combined footing. combined footing. Okay. 2 individual footing overlap. म्हणजे आपण काय करतो? हे फुटिंग आहे, याच्यातून कॉलम बाहेर काढतो. इथं पण फुटिंग आहे, याच्यातून कॉलम बाहेर काढतो. जर हे 2 कॉलम किंवा 2 फुटिंग जवळजवळ एकमेकावरती ओव्हरलॅप होत असतील एखाद्या सिच्युएशनला, इंडिव्हिज्युअल फुटिंग ओव्हरलॅप म्हणजे आता खूप जवळ जवळ आहेत,
खड्डा मग एकच काढायला लागणार दोन्हीसाठी, काही एवढंच ठेवणार तुम्ही? एवढाच पार्ट ठेवणार का खड्डा काढायचा इतक्या जवळ असताना? दोन्हीसाठी जर नाही. असा मोठा खड्डा खणणार असेल तुम्ही, तर एवढाच पार्ट ठेवणार का असा खड्डा खणण्यासाठी? नाही ठेवणार. मग त्या केसमध्ये आपण काय करतो, किंवा फुटिंग एकमेकाला चिटकत असतील, जवळ येत असतील, तर अशा केसमध्ये आपण काय करतो, एकच मोठं फुटिंग टाकतो आणि याच्यातून 2 कॉलम बाहेर काढतो, की जे इथं दिसतंय का बघा स्केच मध्ये. येस सर. बरोबर आहे की नाही? फंक्शन खूप महत्वाचं आहे, की उगीच अननेसेसरी मॅन पॉवर वाया घालवायची, अननेसेसरी उगीच काहीतरी ऍडिशनल खर्च आपण करत बसायचं. त्याच्याऐवजी अशा पद्धतीचे आपण डिसिजन घेऊ शकतो, आणि दॅट डिसिजन टेकन बाय द इंजिनियर, डिझाईन इंजिनियर, प्लॅनिंग इंजिनियर. अशा पद्धतीचं जर तुम्हाला केस साइट वरती येत असेल तर तुम्ही या ठिकाणी कंबाईन फुटिंगला गेला पाहिजे डिझाईन करताना ऍज अन सिव्हिल इंजिनियर. नाहीतर एकमेकाला चिटकायला लागलेत 2 फुटिंग, काय अर्थ नाही इतक्या जवळ फुटिंग ते चिटकून. त्याऐवजी थोडाच गॅप आहे, पण लोड दोन्ही कॉलमचा इव्हन ट्रान्सफर होईल खाली जर एकत्र केले तर. ओके, ते पाहू आपण. व्हेन बेरिंग कॅपॅसिटी लेस, कधी करतो आपण कंबाईन फुटिंग? एखाद्या वेळी जर खालची जी सॉइल आहे त्याची कॅपॅसिटी कमी असेल, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, या पद्धतीचं फुटिंग कन्स्ट्रक्ट करतो. एखाद्या एरियामध्ये कमी कॅपॅसिटी आहे सॉइलची, एक बिल्डिंग आहे आणि एखाद्या कॉर्नर मध्ये काहीतरी पाणी जास्त आहे, वॉटर टेबल आहे तिथं, किंवा जरा काळी माती आहे, आणि जिथं जमिनीला धर नाही, मराठीत आपण शब्द वापरतो धर, म्हणजेच बेरिंग कॅपॅसिटी. इंग्लिश मध्ये वर्ड आहे बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल, की ज्याला मराठीत आपण धर नाही म्हणतो, खचतोय म्हणतो इथं आपण, सेटलमेंट होते. अशा केसमध्ये त्या एरियामध्ये आपण या पद्धतीचं फाउंडेशन करू शकतो. व्हेन फुटिंग आर कन्स्ट्रक्टेड नियर बाउंड्रीज ऑफ द प्लॉट, जर बाउंड्रीज प्लॉटच्या बाउंड्री जवळ जर फुटिंग कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर आपण अशा पद्धतीचं फुटिंग करतो. आता कसं करतो प्लॉटच्या बाउंड्री जवळ तेही दाखवतो तुम्हाला मी. हे प्लॉट आहेत, 2 प्लॉट आहेत बघा, मी काय काढलंय स्केच मध्ये, हे 2 प्लॉट आहेत. आता काय झालेलं आहे, तुमचं जे बांधकाम आहे ते असं होणार आहे, म्हणजे इकडच्या प्लॉटला पूर्ण घासून होणार आहे आणि ही तुमची फ्रंट साइड असणार आहे. आता या केसमध्ये फुटिंग करायचं म्हटलं, आता कॉलम तो आहे तो तुमच्या फेस वरती तुम्ही कॉलम घ्याल, पण कॉलमचं फुटिंग काय करणार आहे, असं येणार की नाही बघा. हा सर. कॉलम तुम्ही तुमच्या भिंतीच्या फेसला घेतला तुमच्या प्लॉटच्या, पण फुटिंग कुठे जाणार आहे? फुटिंगला खाली जागा पाहिजे की नाही, इक्वल. आपण जे बघा आता इथे बघा, ह्याच्या बाजूला पलीकडे जागा आहे की नाही, ही फुटिंगची कॉलमच्या बाजूला ही फुटिंग जागा आहे. मग ही जागा कुणाच्या प्लॉट मध्ये जाणार? 2 नंबरच्या प्लॉट मध्ये जाणार की नाही? हा. मग मी तर तुम्हाला अलाउड करणार नाही माझ्या प्लॉट मध्ये यायला. तुमचं कन्स्ट्रक्शन माझ्या प्लॉट मध्ये का? मग काय करायचं? लोड तर इक्वली ट्रान्सफर झाला पाहिजे जमिनीवरती, ग्राउंड वरती. असं चालणार नाही फुटिंग तुमचं बरोबर फेस टू फेस घेऊन, नाही, इसेंट्रिक लोडिंग होईल. इसेंट्रिक लोडिंग होईल. मग कॉलम नियर बाउंड्रीजला प्लॉट करायचे. कॉलम बाउंड्रीजला येणारच, कॉलमचा विषय नाही, कॉलम बाउंड्रीला येणार, पण फुटिंग आतमध्ये जाणार आहे ना दुसऱ्याच्या प्लॉट मध्ये. मग त्या केसमध्ये बघा ना, सेकंड केस बघा, सेकंड स्केच बघा काय केलं इथं. शेप ट्रॅपेझॉइडल केलं. शेप ट्रॅपेझॉइडल दिला किंवा रेक्टांगल ही करू शकतो, असं काही नाही. शेप ट्रॅपेझॉइडल दिला असं पण नाहीये, रेक्टांगल ही करू शकतो किंवा ट्रॅपेझॉइडल पण करू शकतो. त्यालाही मिनिंग आहे ट्रॅपेझॉइडल का केला शेप. पण काय केलं, कंबाईन फुटिंग यूज केलं. कशासाठी केलं तर
या केसमध्ये आपण असं फुटिंग कन्स्ट्रक्शन करू शकत नाही कधी. असं फुटिंग कधीच कन्स्ट्रक्शन करू शकत नाही. फुटिंगच्या या बाजूला आउटर पेरिफेरीमध्येच कॉलम आहे. बघा मी हे स्केच काढले ना, असं नाही करता येत. मग त्यासाठी आपल्याला इकडचा एक कॉलम घ्यावा लागतो आणि दोन्हीचं जे काय कॉलमचा वेट आहे, लोड आहे, त्या लोडला कंबाईन इफेक्ट द्यावा लागतो फुटिंगला. अशा केसमध्ये इकडून लिफ्ट होऊ शकतं. इथं कॉलमचा लोड दिला, या हा कॉलमचा सेंटर झाला की नाही या केसमध्ये बघा, हा कॉलमचा सेंटर झाला. मग काय होणार, असं जर फुटिंग आहे, असं फुटिंग आहे आणि इथं कॉलम आहे, इकडून उचलेल की नाही फुटिंग, ओव्हरटर्न होईल. लोड ऍक्ट होणार आहे कुठं, मी पॉइंट डॉट दिला इथं आणि ही जागा ऍडिशनल ठेवलेली आहे. मग अशा केसमध्ये लिफ्ट होईल. मग हे लिफ्ट न होऊ देण्यासाठी काय करायचं, परत वाढवायचं, दुसरा कॉलमचं फुटिंग घ्यायचं आणि कॉमन कंबाईन फुटिंग घेतलं तर आपण लोड जो आहे तो ग्राउंड वरती सेंट्रिक पद्धतीने ट्रान्सफर करू शकतो. सेंट्रिक आणि इसेंट्रिक हे होतंय ते इसेंट्रिक होत आहे. आणि जर एक्झॅक्ट सेंटरला लोड ऍक्ट झाला, बघा ही कंडिशन बघा, आता इथं कर्सर आहे इथं माझा खाली, सेंटरला लोड ऍक्ट झाला आणि बाजूने जर व्यवस्थित फुटिंग असेल तर ह्याला सेंट्रिक फुटिंग म्हणू. आणि इसेंट्रिक म्हणजे काय, ही कंडिशन इसेंट्रिक आहे. येते का लक्षात? अशा पद्धतीने आपण कंबाईन फुटिंग करून आपल्या बाउंड्रीच्या एक्सटर्नल साइडला आपण कॉलम उभा करू शकतो. आपण तुमच्यातले बरेच जण सिव्हिलचे नसले तरी सुद्धा आपण आपलं ज्यावेळी कन्स्ट्रक्शन करत असतो आणि अशी कंडिशन येऊ शकते, त्यावेळी तुम्ही सांगितलं पाहिजे आपण कंबाईन फुटिंगला जाऊया की जेणेकरून लोड इव्हनली ग्राउंडवरती ट्रान्सफर होईल आणि आपला कॉलम आपल्या बाउंड्रीला उभा करता येईल. जरी तुम्ही या फील्डमध्ये नसाल तरी सुद्धा माहित पाहिजे अशा गोष्टी आपल्याला, कारण का आपण कॉमन यूज अशा गोष्टी पाहतो, यूज करतो. सो ट्रॅपेझॉइडल फुटिंग व्हेन कॉलम लोड्स व्हेरी कन्सिडरेबली, अशा केसमध्ये जर कॉलमचा लोड व्हॅरी होत असेल तर आपण ट्रॅपेझॉइडल फुटिंग या केसला केलं पाहिजे. गॉट इट एव्हरीवन? कंबाईन फुटिंग येते का लक्षात? हा. सो स्केचेस बघा, हा तुमचा पूर्णपणे फुटिंग आहे, त्याच्यातून 2 कॉलम आलेत, किंवा इथं ऍक्च्युअल फील्ड वरचं तुम्हाला फोटो पाठवलाय बघा, आपण इथं दिसतोय आपल्याला ऍक्च्युअल फील्ड वरचा, एका फुटिंग मधून आपण काय आलेत, 2 कॉलम वरती आलेत हे. सो दिस इज दी कंबाईन फुटिंग. नेक्स्ट इज दी कंटिन्युअस फुटिंग. नेक्स्ट इज दी कंटिन्युअस फुटिंग. व्हॉट इज कंटिन्युअस फुटिंग? स्केच बघा, इमेज बघा, काय दिसतंय? चायना वॉल आहे का? काय दिसते? चायना वॉल दिसते का? ही 3 पेक्षा जास्त कॉलम आहेत एका रो हा, मध्ये. एका रो मध्ये मोर दॅन नंबर ऑफ कॉलम्स जर आपल्याला उभे करायचे असतील एकाच रो मध्ये, तर ह्या कॉलमसाठी वेगळं, त्या कॉलमसाठी वेगळं, तिसऱ्या कॉलमसाठी वेगळं, जवळजवळ असतील कॉलम. जनरली कंपाऊंड वॉल साठी आपण अशा पद्धतीचं करू शकतो. एखाद्या मोठ्या एरियासाठी कंपाऊंड वॉल कन्स्ट्रक्ट करायचे तुम्हाला, बघा, एखाद्या मोठ्या एरियासाठी कंपाऊंड वॉल कन्स्ट्रक्ट करायचे, त्यासाठी तुम्हाला या पद्धतीचा, आता कंपाऊंड वॉल जर एकदम एकसारखी लांब असेल ना तर ती वाऱ्याच्या वेगाने पडून जाईल जर मध्ये कॉलम नाहीत उभे केले तर. एकच मोठी अशी जर भिंत तुम्ही कमी जाडीची जर लांब अशी बांधत असाल तर त्याला मध्ये सपोर्ट देणं गरजेचं आहे. म्हणून हे कॉलम्स असतात. पडली तर भिंत कोणती पडावी हो? दोन कॉलमच्या मधलीच पडावी. समजा कोणी तर लोड अप्लाय केला, वारस एखादं मोठं वादळ आलं त्या केसमध्ये, असं एक एक्झाम्पल माझ्या समोर आहे, मी ऑडिट केलं होतं. आपल्या इथंच अकलूजच्या जवळ एक वेळापूर म्हणून गाव आहे, तिथे एका मोठ्या एरियाला
कंपाऊंड वॉल कन्स्ट्रक्ट केली होती की त्या वॉलला मध्ये सपोर्ट व्यवस्थित नव्हते. सपोर्ट होते ते ब्रिकचे होते की जे जमिनीच्या वरतीच ब्रिकचे सपोर्ट दिले होते. म्हणजे हे जे कॉलम आहेत ते आरसीसी कॉलम फाउंडेशन मधून वर आलेले नव्हते. ते कॉलम कसले होते, विटचेच असे कॉलम होते की जे जमिनीच्या वरतीच होते. आणि खूप मोठं असं वादळ आलं होतं की ज्यामुळं ती जवळपास अर्धा 1 किलोमीटरची भिंत अशी डायरेक्ट कोलॅप्स झाली होती, कंपाऊंड वॉल होती. मग ओनर म्हणत होता कॉन्ट्रॅक्टरची चूक आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणत होता की ज्या पद्धतीनं डिझाईन ओनरनं सांगितलं त्या पद्धतीनं केलं. मग याच्यामध्ये प्रॉब्लेम काय ऍक्च्युली, याच्यासाठी अनालिसिससाठी ॲज अ ऑडिटर म्हणून तुम्हाला डॉक्टर PM पवार सरांचं तुम्ही टॉक ऐकलंय का आपल्या सिव्हिल डिपार्टमेंटला किंवा डीन अकॅडेमिक्स आहेत, माहित आहेत का डॉक्टर PM पवार सर? Yes, sir. सर आणि आम्ही मग याचं ऑडिट केलं की कशामुळं, काय रिझन आहे याच्या पाठीमाग कोलॅप्स होण्याचं. आणि त्याच्यातून आम्हाला हे कन्क्लुजन आले की जी काय हा कॉलम होता तो कॉलम आरसीसी नव्हता, तो विटाचा होता. जरी विटाचा असला तर तो फाउंडेशन मधून बाहेर यायला पाहिजे की जो आला नव्हता. जर सुपरस्ट्रक्चर मधून सबस्ट्रक्चर मधून जर सुपरस्ट्रक्चर कडे आपण येत असेल तर त्याचं इंटरलॉकिंग एकमेकात असलं पाहिजे. म्हणजे ग्राउंडच्या वरचा पॉट वेगळा ऍक्ट होत होता, ग्राउंडच्या खालचा पार्ट वेगळा ऍक्ट होत होता. म्हणजे हॉरिझॉन्टल प्रेशरला ही कंडिशन कधी येऊ शकते, जर हॉरिझॉन्टल प्रेशर आला. व्हर्टिकल लोडला काय खाली सपोर्ट आहेच की फाउंडेशनचा, व्हर्टिकल लोडला फाउंडेशनचा सपोर्ट आहेच, पण हॉरिझॉन्टल प्रेशर आला तर काय झालं पाहिजे हो, इथं इंटरलॉकिंग पाहिजे की नाही, या ठिकाणी लॉक पाहिजे की जी लॉक नव्हतं. त्यासाठी आपल्याला कॉलम प्रॉपरली सेटल झाला पाहिजे. किंवा कॉलम हा कुठून निघाला पाहिजे, फाउंडेशन मधून बाहेर असला पाहिजे. ज्यावेळी याच्यावर हॉरिझॉन्टल प्रेशर येईल त्यावेळी फाउंडेशन आणि याचं ओव्हरटर्न, फाउंडेशन याला ओव्हरटर्न होऊ देणार नाही अशा पद्धतीनं, की जी ती कंडिशन तिथं नव्हती की जी फेल झाली होती. सो अशा पद्धतीचं रिझन असू शकतं. सो विल सी कंटिन्युअस फुटिंग कडे आपण, टाइम संपत आला आपला. सो a single continuous reinforced concrete slab is provided as a foundation for 3 or more columns in a row. एका रो मध्ये फाउंडेशन म्हणजेच एक मोठा स्लॅब असतो जाडीचा की जो कंटिन्युअस फॉर 3 or more कॉलम साठी आपण कन्स्ट्रक्ट केलेला असतो. की जे इमेज मध्ये दिसतंय बघा, हे खूप मोठं असं लॉंग फुटिंग दिसतंय का, हे जमिनीच्या खाली असेल थोडं आणि जमिनीच्या वरती आहे. So continuous footing is more suitable to prevent the differential settlement in the structure and safety against the earthquake. Earthquake म्हणजेच हॉरिझॉन्टल प्रेशर असतो बघा. अर्थक्वेक म्हणजेच हॉरिझॉन्टल प्रेशर असतो. भूकंप. तेच भूकंप म्हणजेच, भूकंप म्हणजे जमीन अशी हॉरिझॉन्टली शेक केली जाते. भूकंप म्हणजे काय होतो, तुमची जी ग्राउंड आहे, अर्थ आहे, ही हॉरिझॉन्टली शेक होते. आणि आपलं लोड ट्रान्सफर मेकॅनिझम कसं असतं, व्हर्टिकली असतं, बरोबर आहे की नाही? व्हर्टिकली असतं. हा, टुवर्ड्स ग्रॅव्हिटी व्हर्टिकली असतं लोड ट्रान्सफर मेकॅनिझम. आणि जर जमीन हॉरिझॉन्टली हल्ली तर काय होणार आहे, मग डिस्टर्ब होणार आहे. ते एकमेकामधून, एकमेकाला जे जॉईंट आहेत स्ट्रक्चरचे, बीमचा कॉलमचे, ते क्रॅक जाणार आहेत एकमेकाला. सो हॉरिझॉन्टल शेकिंग मुळे आपलं स्ट्रक्चर फेल्युअर होतात. आपण म्हणतो G+10 मजली बिल्डिंग भूकंपात पडली तर त्याचं रिझन ते आहे, हॉरिझॉन्टल शेकिंग झालं की वरची बिल्डिंग एका बाजूला येते आणि फाउंडेशन एका बाजूला जातं. म्हणजे जमिनीच्या खालचा पार्ट आहे ते उजव्या बाजूला गेला तर वरचा पार्ट डाव्या बाजूला येतो, असं शेकिंग होतं. आणि जर जास्त जर रिश्टर स्केलचा जर तुमचा अर्थक्वेक असेल त्या केसमध्ये मग असं जमिनीच्या वरच्या बिल्डिंगला म्हणजे सुपरस्ट्रक्चर मध्ये जे आहे ते लेफ्टला आलं तर सबस्ट्रक्चर मधलं राईटला जातं, परत ओरिजिनल पोझिशनला सबस्ट्रक्चर मधलं आलं तर सुपरस्ट्रक्चरचं. आपण बघा, उंच काठी आहे
जर आपण ते हलवत राहिलो सरफेस वरती ठेवून तर वरचा पार्ट हलत राहतो की नाही, सपोर्ट नसल्यामुळं. जमिनीला हलवलं आणि वरचा पार्टला सपोर्ट नाहीये, अशा पद्धतीची जर उंच खाली सपोर्ट दिलेला आहे, ह्याला जर हलवलं आपण तर ते असं हलणार ना, बरोबर आहे की नाही. इथं सपोर्ट आहे एवढ्या पार्टला, कारण का हे जमिनीवरती रेस्ट आहे. मग बिल्डिंग अशी हलते तुमची, इकडे जाते एकदा इकडे जाते आणि मग क्रॅक जाऊन कोलॅप्स होते. दॅट इज दी अर्थक्वेक. ओके, सो कंटिन्युअस फाउंडेशन इट मीन्स व्हॉट, अशा पद्धतीचं पूर्णपणे लेंथला जेवढी काय लेंथ आहे तेवढं कंटिन्युअस फाउंडेशन केलं जातं की ज्याच्यामध्ये 2 or more कॉलम्स असतात, 3 or more कॉलम्स, आणि याच्यामध्ये आपण काय करतो, भिंत कन्स्ट्रक्ट करतो, याच्यामध्ये वॉल असते आपली. मग प्रत्येक 2 कॉलमच्या मध्ये अशी वॉल असते आपली. सो दिस इज दी कंटिन्युअस फुटिंग. गॉट इट एव्हरीवन? आणि याच्यामुळे अजून काय होतं, याच्यामुळे आणखी काय होतं तर टू प्रिव्हेंट दी डिफरन्शियल सेटलमेंट. एकच फाउंडेशन आहे सगळ्या कॉलमसाठी, बघा सगळ्या कॉलमसाठी एकच फाउंडेशन आहे. जर सेटलमेंट जर झाली बिल्डिंगची तर एकसारखी होणार का, एक खचणार कुठला तर कॉलम, खचेल का? बघा ही जी फाउंडेशन आहे हे फाउंडेशन एक आहे, होमोजिनियस आहे की नाही सगळ्या कॉलमसाठी. मग समजा हे जर सेटलमेंट झाली, खचलं, वरून येणाऱ्या लोडला जर फाउंडेशन खचायला लागलं तर एकसारखं सेटलमेंट होईल ना, का एकाची खाली एकाची वरती होणार नाही. एकच होमोजिनियस स्ट्रक्चर असल्यामुळं सेटलमेंट जी आहे ती एकसारखी होईल, डिफरन्शियल सेटलमेंट, एकसारखी सेटलमेंट होणार. टू प्रिव्हेंट द डिफरन्शियल सेटलमेंट म्हणजे डिफरन्शियल वेगवेगळी सेटलमेंट, प्रत्येक कॉलमची वेगळी सेटलमेंट होण्यासाठी प्रिव्हेन्शन आपण या पद्धतीचं फाउंडेशन वापरलं तर होऊ शकतो. कंटिन्युअस फुटिंग म्हणजेच टू प्रिव्हेंट दी डिफरन्शियल सेटलमेंट. गॉट इट? Okay, so next part we will continue with the in the next lecture. Today we will stop here. Okay.